चला मग मुलांनो, आज आपण काही म्हणी पाहणार आहोत। पहिल्यांदा आपण पाहूया म्हणी म्हणजे काय। नक्की म्हण म्हणजे काय असतं बरं? तर म्हण ही मराठी भाषेचा काय आहे, एक दागिना आहे। म्हणजे खूपच सुंदर पद्धतीने मराठी भाषा वापरली जाते ही म्हणीच्या माध्यमातून। एखादा दीर्घकालीन अनुभव त्याच्या आधारित असं अर्थपूर्ण वाक्य, म्हणजे एखादं छोटंसंच वाक्य पण खूप काही सांगून जातं, ते वाक्य अनुभवाच्या आधारावरती बोललं जातं, त्या शब्दांच्या समूहाला म्हणतात म्हण। काय म्हणतात? म्हण। चला मग आपण म्हणी शिकूया, म्हणजे आपल्याला कळेल की म्हण म्हणजे नेमकं काय आणि कधी वापरायचे असते ते। बघा, आपण इयत्ता 4थीच्या पुस्तकातल्या काही प्रज्ञाशोध परीक्षेच्या आधारावरती अशा या म्हणी दिलेल्या आहेत त्यांनी। त्या म्हणी आपण खूप साऱ्या म्हणी आहेत, आपण त्या आज पाहणार आहोत। सुरुवात करूया आपण। आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? जे मुळातच अस्तित्वात नाही ती गोष्ट कशी काय बरं येणार, अशा अर्थाने ही म्हण वापरली जाते। म्हणजे एखाद्या वेळी जर मुलाला काही येत नसेल तर मग आपलेच पालक म्हणणार आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? म्हणजे अरे तुला मुळात मला बी येईना तर तुला कसं येईल, असं पालक मुलाला म्हणतात। म्हणजे मलाच येत नाही मग तुला काय सांगून उपयोग आहे का? तुला आडातच नाही तर पोहऱ्यात कुठं मला बी येणार आहे, तुझं इतकं अवघड आहे, असं कधी कधी होतं। तेव्हा ही जी आहे म्हण वापरली जाते। जे मुळातच अस्तित्वात नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणं व्यर्थ आहे। पुढं, आपला हात जगन्नाथ। आपले काम पार पाडण्यासाठी स्वतःच कष्ट सोसणे योग्य ठरते। म्हणजे बघा, आपला हात जगन्नाथ, आपलं काम पार पाडायचे, आपलं आपणच करायचं, दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नाही। म्हणजे आपला हात जगन्नाथ, कुणाची दुसऱ्याची अपेक्षा करायची नाही। सोम्या येईल, गोम्या येईल, मदत करन, आपलं आपण मदत करायची, स्वतःची स्वतःला मदत करायची, स्वतःच्या हाताने स्वतःचे काम करणे, कर्तृत्व दाखवणे, त्याला म्हणायचं आपला हात जगन्नाथ। स्वकष्टाने मिळवलेलं यश म्हणजे आपला हात जगन्नाथ। पुढं, आलिया भोगासी असावे सादर। म्हणजे काय? अरे जे नशिबाला आले, भोगायला आले, त्याची तयारी असणे। म्हणजे बघा, जे नशिबात असेल ते भोगायला तयार असावे। आलिया भोगासी असावे सादर। खूप वेळा आई हे म्हण वापरती, काय करणार बाई, आलंय भोगायला मला, म्हणजे काय, जे नशिबात आहे तसंच होणार। मग ते चांगलं होऊ दे, वाईट होऊ दे, खास करून जेव्हा एखादं काहीतरी वाईट घटना घडते आपल्या बाबतीत, किंवा एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाही आणि ती मिळणं शक्य नसते, त्यावेळी आपल्या मनात येतं की आलिया भोगासी असावे सादर। काय करणार, माझ्या नशिबालाच वाढून ठेवले म्हणणार, है का नाही, असा त्याचा अर्थ। आयता बिळावर नागोबा। दुसऱ्याच्या कष्टावर स्वतःचा स्वार्थ साधणे। म्हणजे कधी कधी आपण तसं करतो, दुसऱ्याचं गणित डोकं न चालवता उतरून घेतो, आहे तसं लिहितो। आयत्या बिळावर नागोबा। दुसऱ्यानं करायचे कष्ट, आपण मात्र श्रेय घ्यायचं, आपण मात्र म्हणायचं की मीच केलंय बरं का। हळूच गुपचूप बघितलं, सगळंच्या सगळं गणित लिहून घेतलं, मॅडमला नेऊन दाखवलं, शब्बासकी मिळवली। मग ज्याचे बघून लिहिलेलं आहे तो म्हणतो आयत्या बिळावर नागोबा, मीच केलेलं होतं सगळं, आणि ह्यानं काय केलं, श्रेय नेलं। आयत्या बिळावर नागोबा, दुसऱ्याच्या कष्टावरती। संपत्तीच्या बाबतीत तसंच, एकानं कमवलेलं असतं आयुष्यभर, दुसरं जण त्याच्यावरती हक्क गाजवतं, तिथं सुद्धा हेच लागू होतं। तुम्हाला हे उदाहरण का दिलं, कारण तुम्हाला तुमच्या भाषेत समजावं, संपत्ती वगैरे अजून तुम्हाला कळणार नाही, म्हणून हे तुमच्या भाषेतलं मी उदाहरण दिलं। आवळा देऊन कोहळा काढणे। शुल्लक वस्तूच्या बदल्यात मोठा लाभ करून घेणे। छोटंसंच देतं। आता समजा आपला बारका भाऊ आहे, त्याला काय कळते 10 रुपये काय, आपण म्हणणार हे घे रुपयाचं नाणं, तुला नाणं दिलं, ती नोट काय कागदाची आहे, दे मला। मग आपण काय करतो, 1 रुपयाचं नाणं त्याला देतो, त्याला पण वाटतं अरे वा धातूचं नाणं मिळाले, जड आहे, चांगलं आहे। त्याला काय माहिती 10 रुपयाची नोट ही जास्त महाग असते, माहित नाही। आवळा देऊन कोहळा काढणे।
छोटंसं चॉकलेट दिलं, अरे तो एवढा कुरकुऱ्याचा पुडा दे रे मला, धरी चॉकलेट, तुला 2 चॉकलेट देतो. ती पोरगं म्हणते वा 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 चॉकलेट मिळतंय लय भारी. किंवा 2 रुपयाची मोठी कॅडबरी असते. खरं तर 5 रुपयाचा कुरकुऱ्याचा पुडा 5 रुपयाचा असतो, त्यात भरपूर असतं, पण पोराला वाटतं की बाबा कॅडबरी मिळती, घ्या दादाकडनं. आवळा देऊन कोहळा काढणे याला म्हणतात, है की नाही. छोटंसं द्यायचं आणि गंडवायचं. अंथरूण पाहून पाय पसरावे म्हणजे काय, आपली ऐपतीप्रमाणे खर्च करायचा. पगार आला 200 रुपये, खर्च केला 500 रुपये. भागल का, संसार चालेल का, नाही. त्यासाठी काय करायला लागेल बरं, काय करावं लागेल, अंथरूण पाहून पाय पसरणे. आपल्याला माहिती आहे प्रथमेश, आपल्याला माहिती आहे, आपल्याला या आठवड्यात बाबा 200 रुपये पगार झालाय आपला शनिवारी, मग आपण 500 रुपये खर्च करून चालेल का. कुणाचं तरी पाहून एक्स्ट्रा खर्च करणे चुकीचं आहे. आपलं जेवढं ऐपत आहे तेवढंच आपण खर्च करणे बरोबर आहे का रुद्र. चला पुढं. आधी पोटोबा मग विठोबा. आधी स्वतःचा स्वार्थ, स्वतःचा विचार करणे आणि नंतर परमार्थ करणे. आधी पोटोबा मग विठोबा. आधी स्वतःचं बघायचं, आधी पोटोबा आपल्या पोटात घालून घ्यायचं, आधी काय असेल ते स्वार्थ बघणे, आणि मग विठोबा मग परमार्थ. आपलं भागलं का, चला एखादी काहीतरी स्कीम आली समजा, आपल्या कुटुंबाला लागू करायची, आपल्या कुटुंबामधलं पहिल्यांदा सगळ्यांना त्या स्कीमचे पैसे अमुक तमुक सगळं द्यायचं, मग बाकीचा समाजात कुणाला उरलं सरलं तर द्यायचं. नळाला पाणी आलं, नळाला पाणी आलं, गावभर लगेच वाटत सुटणार का, आपण म्हणाल पटापटा पटापटा आपलं भरून घ्या, है की नाही, सगळं भरून घ्या आपली सगळी भांडी बिंडी, मग उरल्यानंतर शेजारी पाजारींना. आधी पोटोबा मग विठोबा. आपल्याकडेच नसेल तर आपण मग नंतर काय करणार असा विचार करतो आणि आपल्या स्वार्थ आपला साधून घेतो. संत असे नव्हते, संत लोक स्वतःचं सुद्धा देऊन टाकत होते, त्यामुळे ते संत झाले. पण ह्याच्यामध्ये काय, स्वतःचा स्वार्थ बघायचा, आधी स्वतःचं करायचं आणि मग दुसऱ्याचं. पुढं. अति तिथे माती. कोणत्याही गोष्टीचं अतिरेक हानिकारक असतो. म्हणजे काय, अति तिथं माती. काय देवांश, खूप चॉकलेट खाल्ल्या, अति खाल्ल्या, तोंडात दात राहतील का, माती झाली त्याची पाक. म्हणजे काय, दात किडून गेले. अति कुठली गोष्ट करू नाही. अति कुरकुरे खाल्ले, अति काहीतरी जास्तीचा खर्च अति केला, अति तिथं माती. कुठलीही गोष्ट अति चांगली नाही. खाण्याची असू द्या, कुठली असू द्या, खाण्याची असू द्या, कुठली पण असू द्या, अति कुठलीही गोष्ट केल्यानंतर तिची मातीच होते. अति वाचलं, अति वाचन केलं, डोक्यातच राहायचं बंद होईल. प्रमाणात वाचन, प्रमाणात डोळे, टीव्ही, मोबाईल. अति मोबाईल, वेळ लागायची वेळ आली पोरांना मोबाईल बघून बघून बघून. त्याला म्हणायचं अति मोबाईल, पण त्याची पाक डोळ्याची माती झाली. अति तिथे माती. अति शहाणा त्याचा बैल रिकामा. म्हणजे काय, जो माणूस फार शहाणपणा करायचं जातो त्याच्या हातून काम बिघडतं. लय पुढं 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 केलं आणि नंतर त्याचं काम पाक बिघडलं. त्याच्यामध्ये कला शिकून घेतली, त्याच्यामध्ये प्रॅक्टिस केली, सगळं केलं तर ठीक आहे. पण अति शहाणपणा, मला येतं, मॅडमचं काय ऐकलंच नाही, शहाणपणा येतंय 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 करत 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 पुढं पुढं केलं, नीट शिकून घेतलं नाही, त्याचा परिणाम असा झाला की त्याच्या हातून काम सगळं पाक बिघडलं. अति तिथे अति शहाणा त्याचा बैल रिकामा. आडला हरी गाढवाचे पाय धरी. शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते. म्हणजे काय, अति शहाणा त्याचा काय रे असं होते माझं, कुठे गेला, आडला हरी गाढवाचे पाय धरी. म्हणजे काय, कधी कधी बघा मॉनिटर मॅडमनी केलेलं असतंय, आपल्यात कसं ठेवलंय आपण, एक दिवस एक मॉनिटर, दुसऱ्या दिवशी दुसरा मॉनिटर. कधी कधी बावळट होतो असतो मॉनिटर, तरी सुद्धा आपल्याला म्हणायला लागतं तू लय चांगला आहेस, हाय का नाही. तिथं काय म्हणतात, आडला हरी गाढवाचं पाय धरी. आता काय करणारी, गाढवच झाले आपलं आता. मॉनिटर म्हटल्यानंतर काय करणार, मॅडमनी तर सगळ्यांना पाळी दिलेली. रोज एक जण मॉनिटर, म्हणजे आपला तो मेन आपला मॉनिटर नेहमीच असतो, तो वर्गातला मुख्यमंत्री तुमचा. रोज मुख्यमंत्री बदललाय, समजा आपला मॉनिटर रोज बदललाय,
आणि आपण काय केलं, रोजचा बदललेला मॉनिटर एखाद्या दिवशी झाला आपला येडा मॉनिटर कोणतरी, आपल्याला दिवसभर त्याला झेलायला लागते, सगळं ऐकायला लागते. आपण त्याला म्हणतो अडला हरी गाढवाचे पाय धरी. असतील शिटे तर जमतील भुते. आपल्या भरभराटीचा काळ असेल तेव्हा आपल्या भोवती माणसे गोळा होतात. ज्याच्याकडे पैसा आहे तिकडं माणूस. गरीबाला कुणी विचारत नाही. सध्याची परिस्थिती अशी आहे, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला विचारणार, ज्याच्याकडे पैसा नाही त्याला विचारणार नाही. सत्याची परिस्थिती सध्या अशीच चालू आहे. ज्याला पैसे आहे त्याची हुजरीगिरी केली जाते, त्याला मान मिळतो, सन्मान मिळतो, का तर त्याच्याकडे पैसा आहे, धनदौलत आहे, तो मदत करेल असं अपेक्षा असते, मग त्याचे पाय धरले जातात. गरीबाला कुणी विचारत नाही. तसंच आपल्या बाबतीत बघा, असतील शिते तर जमतील भुते. आपल्यात 8 डब्यात आपण जर मस्त काहीतरी घेऊन आलोय, सकाळीच वर्गात सांगितले आज मी आमच्या डब्यात इडली आणलीये, पोरं लगेच देतील म्हणून गोळा होतात अगदी जवळ त्याच्या, मी बसतो बरं का तुझ्या शेजारी, मी बसतो बरं का तुझ्या शेजारी. किंवा त्यानं आज गोळ्याचा पुडा वाटायला आणलाय, आपल्याला अपेक्षा काय असते, त्यानं 2 तर आपल्याला जास्तीच्या द्याव्यात, आपण त्याच्या मागं पुढं करतोय. त्याला काय म्हणायचं, असतील शिते तर जमतील भूते, तुमच्यासारखी भूते आहे का नाही. आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी, जिथे मदतीची गरज आहे तिथे न जाता भलत्याच ठिकाणी पोचणे. बघा, आग सोमेश्वरी, आग लागली कुठं सोमेश्वरला, बंब कुठं घेतला रामेश्वरला, चालेल का, इकडून जळून खाक आहे का नाही. जिथं आग लागली तिथंच गेला पाहिजे ना बंब, म्हणजे शब्दशः अर्थ त्याचा वेगळा आहे. आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी. तुम्हाला बेरीजच येत नाही आणि मी वजाबाकी शिकवायला लागले, अरे तुला कश काय बेरीज येईल, बेरीज येत नाही, चल मी तुला वजाबाकी शिकवते. चालतंय का तसं. म्हणजे जी समस्या आहे ती समस्या समजून घेऊन ती समस्या आपण काय केली पाहिजे, सोडवली पाहिजे. आता समजा ह्याला इंग्रजीचं वाचन येत नाही, कुणाला येत नाही, अर्णवला येणंच इंग्रजी, मॅडमनी मराठीचं खच्चून वाचून घेतलं, चालेल का, नाही ना, त्याला इंग्रजीचं येत नाही, त्याला इंग्रजीचं घेतलं पाहिजे, बरोबर आहे की नाही. मग अशा वेळी काय म्हणतात, आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी, म्हणजे ज्या ठिकाणी समस्या आहे त्या ठिकाणी उपाय केला पाहिजे. कान दुखतोय, कानाचं औषध घ्यायचं का डोळ्याचं घ्यायचं, डॉक्टरकडे गेलं आणि डॉक्टरने जर कानाच्या औषधाने डोळ्याचा ड्रॉप टाकला चालेल का. घसा दुखतोय, पोटाचं औषध दिलं चालेल का, नाही. जिथलं समस्या आहे तिथली तिथं मिटावली पाहिजे. मग नाहीतर काय होणार, कामच तमाम आपलं आहे नाही. पुढं आगीतून फुफाट्यात, अरे लय लय संकट येतात कधी कधी, मला असं होतं आगीतून फुफाट्यात, लहान संकटातून मोठे संकटात सापडणे, इकडं पण संकट तिकडं पण संकट, अरे काय करायचं, असं होतं आगीतून फुफाट्यात. म्हणजे नेमकं काहीतरी, आता समजा शाळेला चालले, काहीतरी काम निघालं, अचानक उशीर झाला शाळेला, मला माहिती आहे उशीर झालाय, पळत सुटले, अचानक गाडीतलं पेट्रोल संपलं. अरे देवा पांडुरंगा, आधीच मी इकडनं पण बाजूला माझ्या समस्या, तिकडच्या पण बाजूला माझ्या समस्या, मग दोन्ही बाजूला समस्या, मग आगीतून फुफाट्यात. खूप वेळा होतं तसं, एक संकट दुसरं संकट तिसरं संकट, अचानक आपल्यावरती अशी नुसती संकटांचा मारा होतो. मग आपण म्हणतो काय आज कुठं दिवस उगवलाय, आगीतून फुफाट्यात, इकडचं संकट झालं की तिकडं. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो 2 डोळे. किमान लाभाची अपेक्षा केली असता अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक लाभ होणे. बघा, जराच पाहिजे असतं पण लय मिळतं. मॅडमला मागितलं होतं, मॅडम एक गोळी वाटू का, एक गोळी वाटू का, मॅडम म्हणल्या 3 गोळ्या घ्या. तुम्ही म्हणणार आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2 डोळे, म्हणजे काय. मम्मीला म्हटलं दिवाळीला, मम्मी जरा दिवाळीला फटाके घे ग मला तू, एकच घे फुलभाजी, तेवढी एकच घे फुलभाजी. पण मम्मी बाजारात गेली, तिनं फुलभाजी आणली, तुडतुडे आणले, फटाके आणले, अमुक आणलं तमुक आणलं, सगळं आणलं. आपण म्हणणार अयो मम्मीला तर एकच मागितलेलं, मम्मीनं मला इतकं सारं दिलं. त्याला काय म्हणतात मग, आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो. इकडे आड तिकडे वीर, दोन्ही बाजूनी अडचणी, इकडं जाऊ का तिकडं जाऊ, आजारी पण आहे, शाळेत जाऊ पण वाटते, आणि काहीतरी असं अजून एक अचानक काम पण निघतंय, मग तिकडे जाता बी येत नाही. नेमकं असे इतक्या बाजूने, इकडे गेलं तरी प्रॉब्लेम, तिकडे गेला तरी प्रॉब्लेम, दोन्ही बाजूला प्रॉब्लेम येतो, कुठं काय करायचं नेमकं कळत नाही आपल्याला. 4 बाजून प्रॉब्लेम येतात.
मग दोन्ही बाजूने आलेल्या अडचणीमध्ये आपण सापडलेलो असतो आणि त्याला म्हणतात इकडे आड तिकडे विहीर. आड म्हणजे काय, विहिरीचं सारखेच असते आहे की नाही. आणि विहीर तर माहिती तुम्हाला, आड म्हणजे असं खोल असतं जरा. दोन्ही बाजूला संकट असतात आपल्या. मग आपण म्हणतो काय करावं बरं, या रस्त्याने गेलो तर कुत्रंही तिकडच्या रस्त्याने गेलो तर पाणी आलंय आडवं. आता कुठल्या रस्त्यानं जावं तीच कळणार. अर्णवचं होतं तसं. इकडनं गेलं तर त्यांचं कुत्रं चावतंय म्हणून भीती वाटते, इकडनं गेलं तर त्या पाण्यातनं जायला लागतंय म्हणून भीती वाटते. आता कुठल्या बाजूने मी जाऊ आहे की नाही. दोन डोंगर असतात समजा, दोन्ही बाजूनं आपल्याला जायला त्रास होतो. इकडच्या बाजूने निर्जन ठिकाणी आपल्याला इकडच्या बाजूने जायचंय, अगदीच नुसतं असं जंगलातनं गेल्यागत वाटतं. ह्या बाजूने गेलं तर वड्यातनं जावं लागतंय. आता कुठल्या बाजूनं जाऊ असा प्रश्न पडतो. तेव्हा म्हणतात इकडे आड तिकडे विहीर. पुढं उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. म्हणजे काय, उतावळेपणामुळे मूर्खासारखे वर्तन करणे. वर्तन म्हणजे वागणूक. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग म्हणजे नवरा इतका उतावीळ झाला, त्याला इतकं लग्न लवकर करू वाटलं की त्यानं बाशिंग डोक्याला बांधायची गुडघ्याला बांधलं. त्याला म्हणतात उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. हे मूर्खासारखं होतं. कधी एकदा करीन, कधी एकदा हे काम मला कधी एकदा करीन असं होतं. आणि मग काहीतरी वेड्यासारखं आपण तिथं करून बसतो आहे की नाही. म्हणजे असं होतं वेदाला असं कधी कधी होतं का वेदाला, नाही ना. म्हणजे काय करायचे लवकर आले. आता समजा सिद्धीला जायचं गावाला, हिला श्रावणीला जायचं गावाला. आणि लग्नाला चालली श्रावणी, श्रावणीचंच उदाहरण. आणि चालली तिला कुठलं कपडे घालावेच कळेनात. एकाचा ड्रेस घातलाय आणि दुसरा ड्रेस घातलाय. दोन्ही वेगवेगळे ड्रेस घालून गेली समजा. खाली पॅन्ट वेगळी, शर्ट वेगळा, टॉप वेगळा घातलाय, गेली तशीच. मग आपण काय म्हणणार की आपल्याला इतकं जाऊ वाटलं पटापटा की कायच कळत नव्हतं. मी काय केलं, एकाची एक चप्पल घातली, दुसरी चप्पल घातली. उतावळा नवरा गुडघ्याला हावरेगत होते कधी कधी. मग तसं होतं. पुढं बघा, उचलली जीभ लावली टाळ्याला, विचार न करता बडबड करणे. विचार न करता बडबड कर. कधी कधी अशी लहान मुलं असतात बघ, काय बोलते त्याचं काय कळत नाही. एकदा ह्या टोकाला जातात, आम्ही एकदा गावाला गेलो म्हणतात, पुन्हा एकदा म्हणतो मी झोपलोच होतो म्हणतात, एकदा कुठं काय त्यांचं त्यांनाच मिळ लागत नाही. म्हणजे उचलली जीभ लागली, विचार न करता अमर्याद बोलणे. तुम्हाला कळावं म्हणून हे मी उदाहरण दिलं. मोठ्यांच्या भाषेत उदाहरण काय म्हणता येईल, उचलली जीभ लावली टाळायला म्हणजे एखादी समस्या आहे, एखादे साहेब आहेत की एखादा अधिकारी आलेला आहे आणि त्यानं बोलायला कुठल्या तरी दुसऱ्याच गोष्टीचा राग असेल आणि तिसऱ्याच गोष्टीवरती बोलायला सुरुवात केली, आपण उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणजे काय बी बोलत सुटलेत. त्याला म्हणायचं काहीच तारतम्य नसणे. पुढं, उथळ पाण्याला खळखळाट फार, अंगी थोडेसेच गुण असणे आणि मूर्खासारखी बढाई मारणे. मला लय येतं, लय म्हणजे लय येतं मला. काय येतं, मॅडमला विचारत त्याला काय येतं, ते काय सुद्धा येत नाही पण मला लय येतं. समजा बेरजीची गणित मॅडमनी आत्ताच शिकवलीत, तुम्ही म्हणणार सगळी गणित येतात बरं का मला, पप्पांना घरी गेल्यावर सगळी कुठलाही विचार, 1 अंक विचारा, 2 अंक विचारा, 3 अंक विचारा, काय सुद्धा येत नाही. त्याला म्हणायचं उथळ पाण्याला खळखळाट फार थोडे येत असत. दाखवायचं मात्र असं की पुढचा मात्र असा गार झाला पाहिजे. त्याला म्हणायचं उथळ पाण्याला खळखळाट फार. बघा थोडंसंच पाणी असले, खाळ 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 खाळ, बाटलीत थोडं पाणी राहिलं की दनादन बाटली वाजत असते आपली, वाजते का नाही. तशा अर्थानं हे आहे. आणि गच्च पाणी भरलेली बाटली वाजते का कधी, तुम्ही बाटली भरून जाता घरी, वाजते कधी नाही वाजत ती म्हणून ती म्हण तशी गेली, उथळ पाण्याला फार. ऊस गोड लागला म्हणून मुळा सकट खाऊ नये. एखादी गोष्ट आवडली म्हणून इतकी केली की त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर, एखादी गोष्ट आवडली म्हणजे आतला पुढचं मागचं न बघता अति लोभ. इतका ऊस आवडला की मूळ सुद्धा खाऊन टाकलं ते. इतकं अति करायचं, कुठली पण गोष्ट मर्यादेत करणे. पुढं काय रे, एक ना धड 12 भर चिंध्या, एकाच वेळी अनेक कामे स्वीकारून पूर्ण कामांचा गोंधळ करून टाकणे किंवा काम एक सुद्धा पूर्ण न होणे. एक ना धड 12 भर चिंध्या, घरी गेल्यावर
बाई काय काय करू मी असं होतं. काय काय करू, एक ना धड भाराभर चिंध्या. घर पण आवरायचंय, स्वयंपाक पण करायचंय, बाजारात पण जायचंय, धुणं पण धुवायचंय, भांडी पण घासायची, 500 कामं. मग कधी कधी असं होतं सगळी कामं स्टॉप, एक सुद्धा काम नीट होत नाही. आता तुमचं तसंच होतं. मॅडमनी सांगितलंय गणिताचा अभ्यास, सरांनी सांगितलंय मराठीचा अभ्यास, पुन्हा ते उपक्रमातले एखादा अभ्यास सांगितलाय ते करायचा, अजून एक मंथनचा अभ्यास कर, कुठं BDSचा अभ्यास कर, कुठं अमुकचा अभ्यास कर. इतके अभ्यास तुमच्या डोक्यांचं काय होऊन जातं, पाक अगदी वाट लागून जातील. मग आपण म्हणतो काय म्हणतो, मग आपण एक ना धड भाराभर, एक सुद्धा नीट झालं नाही, शुद्ध लेखन बी झालं नाही, बेरीज बी झाली नाही, वजाबाकी बी झाली नाही, काय झालं नाही. शेवटी सगळं जागेवर ठेवून दिलं, मरू तिकडे अभ्यास करायचा नाही. असं एक ना धड भाराभर खूप कामं एकाच वेळी घेतली की अशी अवस्था होती. एका हाताने टाळे वाजत नाही कोणत्याही दोन गोष्टी. बघा घरात बसल्यावर 2 भाव एकत्र असल्यानंतरच भांडणं होतात. अर्णव एकटाच घरात भुतागत बसल्या का एकट्याशीच भांडणार का? टाळी 2 हात असल्याशिवाय वाजणार आहे का? 2 गोष्टी पाहिजेत ना. उदाहरणार्थ वेदा रणवीर बरोबर भांडणार. वेदा एकटी घरात असली की काय कुणाशी भांडणार आहे ती? कुणाशीच भांडू शकत नाही ती, बरोबर. तसं तुमचं पण आहे. म्हणून टाळी एका हाताने वाजत नाही. कुठल्याही काय गोष्टीला 2 बाजू असतात, 2 बाजू असतात, 2 गोष्टी असतात, तेव्हाच ती होऊ शकते. टाळी एका हाताने वाजत नाही याचा दुसरा पण अर्थ बघा. कुठलं पण गोष्ट घडते तेव्हा त्याला कारण असतं, असा खरा अर्थ आहे त्याचा. कारण असतं प्रत्येक गोष्टीला. पाऊस पडला त्याचं कारण आहे, ऊन पडलं त्याचं कारण आहे. कुठलीही गोष्ट घडते तेव्हा त्या गोष्टीला काय असतं, एक कारण असतं. आपण 25 म्हणी घेणार आणि पुढच्या व्हिडिओमध्ये 25 म्हणी. आता आपली कितवी म्हण चालू आहे? 21. पुढा ऐकावे जनाचे, करावे मनाचे. कोणत्या पण गोष्टीचं दुसऱ्याचं मत घ्यावं, परंतु शेवटी आपल्याच मनानं करावं. आपल्याला ते गाढवाची गोष्ट माहिती ना? कुठली गोष्ट रे गाढवाची, नाही का? ते नाही गाढव आणि 2 माणसं घेऊन चाललेली असतात गाढवाला. एक जण भेटतो, तो म्हणतो अयो गाढव तर चालवतच चालवलंय, तुम्ही कशाला चालत चाललाय? ते गाढवावर बसा. मुलगा बसतो, नंतर वडील बसतात, नंतर गाढव डोक्यावर घेतात. तो गोष्ट तुम्हाला शिकवलेली ती. त्याच्यामध्ये काय सांगितलंय? ऐकावे जनाचे. सगळ्याच गोष्टी जर सगळ्याचे ऐकत बसला तर काही होणार नाही. म्हणजे आपल्या मेंदूचा वापर करा. खास करून तुम्हाला शेजाऱ्यांनी सांगितलं इकडे ऍडमिशन घेत, दुसऱ्या एका नातेवाईकांनी सांगितलं इकडे ऍडमिशन घ्या पोराचं, तिसऱ्यानं सांगितलं इकडच्या कॉलेजला जावा, चौथ्यानं सांगितलं ह्या हायस्कूलला घाला. सगळ्याच ऐकायचं, शेवटी मनाला येईल ती करायचं. नाहीतर काय सुद्धा खरं नाही. कुणाचंही ऐकायचं पण मनानं करायचं. अनुभव दुसऱ्यांचे फक्त समजून घ्यायचे, त्यातून शिकायचं, पण करताना योग्य निर्णय घेऊन करण्याची आपल्यामध्ये ताकद असली पाहिजे. म्हणून ऐकावे जनाचे, करावे मनाचे. कर नाही त्याला डर कशाला. म्हणजे काय? गुन्हा मी केलाच नाही, भीती बाळगायचं कारण नाही. मॅडम मी ते फोडलं नाही, मला काय मारू नका. मॅडम मी काय त्याला मारलं नाही, मी काय त्याच्या वाट्याला गेलो नाही. त्यानं घाबरला का? तो घाबरायचं कारण नाही. कुणाला घाबरायचं कारण नाही. आपण चूक केलेली नाही म्हणजे घाबरायचं कशासाठी? बरोबर कारण नाहीतर आधीच आपण लपून बसायचं, पांडायला येतील म्हणून. शेजारी पाजारी शेजारची बाई आली, ह्यानं जाऊन सांगितलं घरी, समजा मम्मी ते लोकांनी मला मारलं. ती आली बाई तावात, आपण लपून बसायचं काय कारण आहे? तेव्हा मारलंच नाही ना आपण. छाती ठोकपणे सांगायचं काकू अजिबात मारलं नाही मी तुमच्या पोराला, किंवा काय त्याचं अमुक तमुक सोम्या गोम्या नाव असेल तर सोम्याला मी मारलं नाही. भांडायला काय माझ्याजवळ येऊ नका. वाटल्या 4 पोरांची नावं घ्यायची. ह्याला विचारा
त्याला विचारा, त्याला विचारा, हिला विचारा. बरोबर आहे का नाही? आपण केलंच नाही तर घाबरायचं कारण काय तेव्हा? असं त्यांनी सांगितलेलं आहे. कर नाही त्याला डर, अशाला घाबरायचंय तेव्हा, हे नाही. जे सत्य आहे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये लपून राहत नाही. त्या सत्याला तेवढ्याच खंबीर आणि ताकदीनं उतरलं तर ते सत्य टिकतं. कुणीतरी अंगावर येईल म्हणून घाबरून बिळात बसायचं नाही. करावे तसे भरावे. बघा, जर आपण चुकीचं केलं आपल्याला त्याची शिक्षा 100% होणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. कायम लक्षात ठेवायचं. पाप आहे का माहित नाही, पुण्य आहे का नाही माहित नाही, पण नेहमी चांगलं वागण्याचा प्रयत्न केला सगळं चांगलंच होणार, ही आपली नीतिमत्ता कायम ठेवायची. म्हणजे काय करायचं? चांगलं करायचं. बळच कुणाच्या वाट्याला जायचं, बळच त्यानं मारले लगेच मारायचं नाही. मॅडमला येऊन सांगायचं, त्याच्या पालकांशी बोलायचं. नाहीतर त्यानं मारलंय 1 थोबाडीत, आपण मारल्या 2 थोबाडीत, ती तिथल्याच तिथं जर गार झालं तर काय करायचं पुन्हा? बरोबर आहे का नाही? मग कोणाच्या वाट्याला जायचं नाही. पण करावे तसे भरावे म्हणजे मनामध्ये आपण नेहमी चांगल्या गोष्टी ठेवा. दुष्कृत्य करू नका. दुष्कृत्य केलं तर त्याचा परिणाम नक्कीच होणार. एखाद्याचा 1 रुपया चोरला, उद्या आपण सापडलो तर मॅडम आपल्याला रागवणार आहेत किंवा हेच आपल्याला सवय लागणार आहे, चोरी केलेली आहे, पोलिसात नेलं जाऊ शकतं. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. करावे तसे भरावे, 100% भरावे, 100% भरावे. जशी कृती आहे त्याप्रमाणे आपल्याला नेहमी देव लक्षात ठेवायचा. का लक्षात ठेवायचा? त्याच्यामुळे आपल्या हातून पाप होत नाही म्हणून देव लक्षात ठेवायचा. पुढं कामापुरता मामा म्हणजे गरजेनुसार गोड बोलणारी माणसं. म्हणजे समजा देवांशाला मॅडमनी लगेच समजून घ्यायचं, बाई हा स्वर काही देवांशचा नाही, आज फार देवांश गोड बोलतोय, मॅडमकडे नक्कीच काहीतरी काम आहे, बहुतेक त्याचा अभ्यास झालेला दिसत नाही. त्याचं स्वरच सांगतं. आल्या मॅडम, अहो पिशवी घेऊ का तुमची? मॅडम ते जरा असं करू का मी आज? मॅडम जरा तसं करू का? मग मी लक्षात घेणार, नक्की स्वराचा अभ्यास आज राहिलेला आहे. स्वरा एवढी माझ्याशी गोड कशी काय बोलती, आहे की नाही? म्हणजेच कामापुरता मामा ताकापुरती आजी, आहे की नाही? म्हणजे काय, काम आहे म्हणून गोड बोलती. शेजारच्या काकवाल्या, अगं किती चांगली आहेस तू, किती मदत केली आहेस मला तू, अगं अमुक झालं तुझं, तमुक तू खूप छान करतीस, तुझं असंच आहे, तुझं तसंच आहे, समजून घ्यायचं. आज या कधी न आलेल्या कशा काय आल्या एवढ्या गोड बोलायला? सगळं झाल्यावर म्हणणार, अगं तेवढं जरा मला जरा गरज आहे ग, मला तुझी ती काळी साडी देतीस का ग घालायला? काम होतं ना म्हणून आले होते बाईसाहेब त्या, आहे की नाही? खूप वेळा असा अनुभव येतो. पेन्सिल घरी राहिलेली असती, शेजारचं पोरग माझ्या आपल्याकडे येतंय, अरे तू लय चांगला आहेस, अरे तू लय चांगला आहेस, समजून घ्यायचं. काय तर काम दिसते लागायचं. मग म्हणते मला पेन्सिल दे की आज मला लय गरज आहे, करायची बरं का मदत. अशाला काय करायचं आपण? मदत करायची. पण लक्षात ठेवायचं, कामापुरता मामा ताकापुरती आजी, ही म्हण लक्षात ठेवायची. अशा पद्धतीनं आज आपण या 25 म्हणी अर्थासह समजून घेतलेल्या आहेत. याच्या पुढच्या म्हणी आपण लगेचच पाहणार आहोत.